हॅलो गाईज, केम छो मजामा. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर चला परत एक रेसिपी घेऊन आली मी तुमच्यासाठी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. दह्यामध्ये मी बेसिक मसाले टाकून घेते. हळद, गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट, घरातलं तिखट, बडीशोपचं थोडंसं पावडर आणि त्याच्यानंतर माझ्याकडं जरा लसूणचं तिखट होतं ते पण टाकून घेतलं मी. त्याला छान असं मिक्स केलं. त्याच्यानंतर लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवून घेतली. त्याच्यानंतर कढाई ठेवली, त्याच्यात 3 पळी तेल टाकलं, जिरं टाकलं. जिरं झाल्यानंतर टाकलं लाल साबूत मिरची. त्याच्यानंतर थोडे बेसिक खडे मसाले टाकले, त्याला पण छान तळतळू दिलं. तमानपत्र टाकलं, कांदा टाकला. कांद्याला छान असं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं. ही रेसिपी खूप छान आहे. ही पुरी भाजीची भाजी असते ना त्याच्यासारखी जे सेम, पण आम्हाला ही भातासोबत जास्त आवडतं. आम्ही पुऱ्या जास्त खात नाही म्हणून आम्ही याला भाकरी वगैरे याच्यासोबत खातो. त्याच्यानंतर टाकलं अद्रक आणि लसूणची पेस्ट. मी नंतरच टाकते कांद्याच्या नंतर, म्हणजे स्वाद छान येतो. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला. जी आपण दह्यातली पेस्ट बनवून घेतलेली मसाल्याची ती टाकून दिली. तिला छान असं हलवून घेतलं. त्याला छान असं तेल सुटोपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की तेल छान असं सुटलं आहे मसाल्याला. त्याच्यानंतर 2 टमॅटोची मी प्युरी टाकली त्याच्यामध्ये. प्युरीला पण छान असं भाजून घ्यायचं तेल सुटोपर्यंत. त्याच्यानंतर मी बटाटे घेतलेले, त्याला छान असं धुवून घेतलं. 4 बटाटे घेतलेले, शिजवून घेतले, त्याला छान चिरून घेतले आणि ते मसाल्यामध्ये टाकून घेतले. मसाल्यामध्ये टाकल्यानंतर त्याला थोडंसं त्याच्यातच भाजून घ्यायचं. मी थोडं मॅश करून घेतलेलं, कारण की माझ्याकडनं खूप मोठे मोठे चिरले गेले होते. तुम्ही चिरताना छोटे छोटे चिरा. त्याच्यानंतर स्वादानुसार नमक टाकायचं. अर्धा ग्लास मी पाणी टाकलं, मला अजून थोडं कमी वाटलं म्हणून टाकलं. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाका. त्याच्यानंतर भाजी बघू शकता किती छान अशी दिसते. त्यानंतर साखर टाकून घेतली थोडीशी, जरा तिखट होती म्हणून. चला ताट तयार करूया. आम्ही याला भाकरीसोबतच एन्जॉय केली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.